नमस्कार शेतकरी मित्रांनो, फ्रेंड ऑफ किसान या चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, घरकुल बांधणाऱ्या लाखो गरजूंना राज्य सरकारने खुशखबर दिली असून घरकुल बांधणाऱ्यांना 5 बरास वाळू मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. नागपुरात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की या निर्णयाचा फायदा घरकुल बांधत असलेल्या लाखो लोकांना होणार आहे. घरकुल बांधकाम करणाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, त्यामुळे वाळू उपलब्धतेची अडचण देखील एक आहे. सामान्याशी निगडीत या मुद्द्यांची सोडवणूक व्हावी याकरिता सातत्याने प्रयत्न सुरू होते. जप्त केलेली वाळू घरकुल लाभार्थींना मोफत देणार, त्यातूनच सर्वसामान्यांना घरकुलासाठी 5 बरास वाळू मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी कशाप्रकारे होईल याबाबत त्यांनी स्पष्टता केली नाही. शासन आदेश निघाल्यानंतरच या संदर्भात नेमके धोरण कळणार आहे. राज्य सरकार या आठवड्यात सर्वसमावेशक वाळू धोरण मंत्रिमंडळ बैठकीत मांडणार असून याबाबत अनेक सूचना जनतेकडून आल्या, त्यांचा समावेश यामध्ये केला असून अधिकाऱ्यांच्या आजवर 8 बैठकी याबाबत घेण्यात आल्या. बावनकुळे म्हणाले की राज्यात ज्या ठिकाणी वाळू घाटाचे लिलाव झाले नाही आणि ज्या ठिकाणी पर्यावरण विभागाची मंजुरी मिळाली आहे अशा ठिकाणी घाट सुरू करण्याचा निर्णय हे नवीन वाळू धोरण मंजूर झाल्यानंतरच घेतला जाणार आहे. मित्रांनो, राज्य सरकार लवकरच सँड ही योजना आणणार आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात स्टोन क्रेशरच्या माध्यमातून दगड बारीक करून ही वाळू तयार केली जाईल. त्यामुळे पर्यायी वाळूच्या उपलब्धतेमुळे पारंपरिक नदीतील वाळूची मागणी कमी होईल, असा दावा बावनकुळे यांनी केला. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओसह नवीन अपडेटसोबत. नमस्कार.